नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बुलेश्वर घाटात देवदर्शनाच्या बहाण्याने येऊन तरुणीला बेदम मारहाण. तरुणीसह 3 अनोळखी इस्मांवर यवत पोलिसात गुन्हा दाखल. बुलेश्वर तालुका पुरंदर येथे रात्रीच्या वेळी देवदर्शनासाठी सोबत चाललेल्या तरुणीने रस्त्यात गाडी थांबवून 3 अनोळखी साथीदारांच्या मदतीने 28 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी एका तरुणीसह 4 यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दिनांक 17 रात्री 9 वाजण्याच्या सुमारास यादववाडी जवळ बुलेश्वर घाटाच्या परिसरात घडली. काजल जाधव, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, राहणार यवत, तालुका दौंड, या तरुणीसह 3 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी श्रीनाथ संपत माने, वय वर्ष 28, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार पिंपळवाडी, साखरवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा, यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनाथ माने आणि आरोपी काजल जाधव हे बुधवारी दिनांक 17 रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघे बुलेश्वर येथे देवदर्शनासाठी चालले होते. यादववाडी जवळ बुलेश्वर घाटाच्या अलीकडे त्यांनी आपली गाडी साईडला घेतली आणि ते गप्पा मारत बसले. त्याचवेळी अचानक अंधारातून 3 अनोळखी इसम तिथे आले. या इसमांनी काजल जाधव हिची विचारपूस करण्यास सुरुवात केली.